नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एका विशेष मुद्द्यावर बोलणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे पत्रकार कसा असतो हा विषय आहे। आज भाजपाच्या कार्यालयामध्ये भाजपाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद झाली। ते पत्रकार परिषद महायुतीला एक वर्ष झालं, वर्षपूर्ती आणि वर्षभरामध्ये धाराशिव जिल्ह्याला आलेला निधी आणि किती निधी पाठवला गेला आणि जिल्ह्याचा विकास कसा भरभराटीत करतोय हा विषय घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेला मी खडतार प्रवास संपादक, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून हजर होतो। भाजपाच्या लोकांमध्ये कावरेबावरेपणा निर्माण झाला। अरे तुम्ही कसे काय परिषदेला? हे तर भाजपाची परिषद आहे, तुम्ही अनावधानाने तुम्ही आलात का? कसं आलात? तुम्ही तर काँग्रेसचा कार्यकर्ता आहेत आणि मग तुम्ही या बैठकीला कसं, पत्रकार परिषदेला कसं? असे विविध प्रश्न मला विचारण्यात आले, खाजगीमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये नाही। कारण दत्ताभाऊ कुलकर्णी हे या व्यक्तीकडे एक विकासाचा महामेरू म्हणून लोक बघतात, हे खरं आहे। आणि सर्व जाती धर्माकडे तो माणूस एकदम माणूस म्हणून पाहतो, एक औद्योगिक क्षेत्रातला माणूस म्हणून दत्ताभाऊकडे लोक बघतात। दत्ताभाऊंनी परिषद घेतली, लोक भरभरून येतात। राणा जगदीशसिंह पाटील साहेबांनी परिषद घेतली, लोक दादा वैयक्तिक व्यक्तिमत्व चांगलं आहे म्हणून लोक येतात। ओमराजे निंबाळकरनी परिषद घेतली, लोक येतात। कैलास दादानी पत्रकार परिषद घेतली, लोक येतात। हेतू बघा, सर्वच पक्षाचे नेते पत्रकारांना वर्जन असतात, त्यांचा आणि पत्रकारांचा द्वेष नसतो आणि पत्रकार हा सगळ्याच पत्रकार परिषदेला जात असतो। फक्त विनंती एकच की कुठल्याही राजकीय पक्षाने एखाद्या पत्रकाराकडे या पक्षाचा त्या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून पाहू नये। संजय राऊत सामन्याचे आहेत, पत्रकारिता करतात, खासदारसुद्धा आहेत। राजेंद्र दारडा खासदार आहेत, लोकमतचे आहेत। असे विविध पत्रकार आपले इथं धनंजय रणदिवे आहेत, भाजपाचे आहेत, पुण्यनगरीचे आहेत। म्हणजे पत्रकारांनी राजकारण करू नये असं नाही। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, राजकारणी म्हणून राजकारणाचे प्रश्न पत्रकार तुम्हाला विचारत नाही, विकासाचे प्रश्न विचारत आहे। आणि सत्तेत असणाऱ्या भाजपाला विकासाचे प्रश्न पत्रकारांना विचारू नये का, असा प्रश्न आहे। म्हणजे जे सत्तेत आहेत त्यांना विकासाचा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सत्तेत आहेत, विकास करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे। विरोधकाने तुम्हाला विरोध केला तर विरोधक तुम्हाला असा विरोध करतात म्हणून बी प्रश्न पत्रकार विचारत असतात। त्यावेळेस तुम्ही भाजपाचे नाहीत का, तुम्ही काँग्रेसचे आहेत का, तुम्ही शिवसेनेत आहेत का, हे प्रश्न कुठल्याही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना विचारू नये। पत्रकार हा सत्य आधारावर बातम्या छापत असतो। तुम्ही कागद दिल्याशिवाय आम्ही लिहित नाही, हे पक्क लक्षात ठेवा। तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करत नाही, हेही लक्षात ठेवा। आणि तुम्ही चांगलं काम केलं तर ते चांगलं काम कधीच झाकून राहत नाही, चांगलं कामसुद्धा आम्ही प्रकाशित करतो आणि तुमच्या हातून गलत झालं तर ते गलतही प्रकाशित करतो, हे पक्क लक्षात ठेवा। हे आज मला कॅमेऱ्याच्या समोर येण्याचं कारण एकच की कुठल्याही पक्षानं पत्रकाराकडे एक पक्षाचा नेता आहे असं म्हणून बघू नये। पक्षाचा नेता 100% आहे। मी काँग्रेसचा, काँग्रेस ग्राहक संरक्षण विभागाचा प्रदेश सरचिटणीस आहे, हे खरं आहे। पण पक्षाच्या जागेवर, पार्टीच्या जागेवर, पत्रकारितेच्या जागेवर काँग्रेसच्या विरोधात तुम्ही बाईट द्या, मी ती बाईट प्रकाशित करणार। त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम कुठं केलेलं असू द्या, ते द्या, मी लिहिणार। पण तुम्हीसुद्धा निकृष्ट दर्जाचं काम केलं तर मी लिहिणार। कारण पत्रकार हा सर्वांसोबत समान न्याय देणारा पत्रकार असतो आणि ते मी समान न्याय देणार।
मी राणादादाचा विरोधक नाही, मी ओमदादाचा विरोधक नाही, मी कैलासदादाचा विरोधक नाही, मी दत्ता कुलकर्णीचा विरोधात नाही, मी धीरज पाटलांचा विरोधक नाही. पण एक ध्यानात ठेवा, या सगळ्याच राजकीय पक्षांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मला सरकारने दिला आहे. न्यूजपेपर दिल्लीच्या अधिकृत पत्रकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत राहणार. जे खरे ते खरे, जे खोटे ते खोटे. मी पक्ष कधीच पत्रकारितेमध्ये आणणार नाही आणि पक्षामध्ये पत्रकारिता आणणार नाही. एवढंच क्लिअरिफिकेशन करण्यासाठी मी आज तुमच्या चॅनलच्या पुढं आलो आहे. आणि आज मी सर्वांनाच आवाहन करतो, धाराशिव जिल्ह्यातले सर्वच राजकीय पुढारी माझे मित्र आहेत, मी त्यांच्या सान्निध्यात आहे, ते माझ्या सान्निध्यात आहेत. केवळ पूर्ण राज्यातल्या पुढाऱ्यासोबत मला राहावं लागतं आणि पत्रकारिता म्हणून त्यांच्यासोबत काम करावं लागतं. हेच आज या क्षणी तुमच्या पुढे मी मांडले आणि असंच राहणार. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं लिहिणार. तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मी राजकारणी आहे. काँग्रेसच्या बाजूनं बोलत असेल तर ते त्यांचं चांगलं काम असेल, भाजपाच्या बाजूनं बोलत असेल त्यावेळेस भाजपाचं चांगलं काम असेल, आणि शिवसेनेच्या बाजूनं बोलत असेल त्यावेळेस ते चांगलं काम असेल. वाईट असेल तर वाईट, चांगलं असेल तर चांगलं. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणारे आणि काम केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.